हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी जरा रेडी होऊन भेटते तुम्हाला, कारण मी चालली आहे कोल्हापूरला ज्योतिबाला. आणि माझ्यासोबत अजून 4-5 लोक आहे, मी तुम्हाला ते पण दाखवते. आणि सकाळपासून खूप धावपळ चाललेली, कारण आज ते लोणचं बनवायचं होतं, तर तयारी वगैरे चाललेली. आंबे चिरायचे वगैरे होते, तर ते पण मी क्लिप शूट केले. तर ते तोपर्यंत तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. आणि जाऊया आपण मग ज्योतिबाला, दर्शन वगैरे घेऊन येऊया. काय करतेस? हो, काय दाखवते? काल तर टोचत होत तिला. हे नाही ना, तिकडचं गवत टोचते. गाईस, सध्या मी बनवतोय लोणचं ताईचं. तर मी आंबा वगैरे चिरत होते, तुम्हाला पण दाखवते. मी ॲक्च्युली आलेली आता मायाकींच्या घरी. मी माझा व्हिडिओ अपलोडला टाकलेला तिथे. आता चालली आहे तिकडे वाड्यात परत. तुम्हाला मी दाखवते आम्ही काय तयारी करतोय ते. ह्याच्यात आपण शेंपूचे पाणी करायचं. कोणतंही एका झाडाचं असं गोल करून कापून घ्यायचं गवताचं. जेव्हा पोरगी रडायला लागते तेव्हा आईला काय काय टेक्निक सुचत. जा ना आता बाबा. बघा एवढं सगळं लोणचं लोणच्यासाठी. बोला की ओ ब्लॉगर, बोला की काहीतरी. मला फक्त दिलंय शूट करायला आणि बोलणं झालं. वा, 2 आंबे एक साथ. छोटा पॅकेट पडा था मका. मला एवढी कन्सिडर करून टाकली. एक टेक्निक आहे, कापायचं इथे ठेवायचं दोन्ही. त्याची खरी टेक्निक मागच आहे. इकडे ठेवायचं झालं. आणि आमची ताई कशी चिरत होती माहितीये का? हा एक चिरत होती, मग परत हा घेतीये, मग परत ही ठेवतीये, परत ही घेतीये. असा टाइमपास करत होती. अलग का मी त्या घरातून आता या घरात आली आंबा चिरायला. कॅन सी. जर कुणाला आंबा चिरायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काय तेच ना, आता इथे आली बघा मी चिरायला. गाईज, आता माझा व्लॉग बघत आहेत, यू कॅन सी. आणि ते लोणच्याची तयारी चालू आहे. वहिनींना व्लॉग बघायचे, भाकऱ्या करत करत बाहेर येत आहे. सगळे हसतात हा व्लॉग बघून. तुम्ही पण बघा. इथं आंबा कापत कापत आपण व्लॉग बघाले. काय यार चाललंय यार. गेली 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 गेली. तर गाईज, आता आम्ही चाललोय आणि भरपूर जणांना यायचं. श्लोक पण मागे लागलेला यायचं. चांगलं पण यायचं असतं कृष्णाला वगैरे, पण गाडी तेवढी मोठी नाही, एकच गाडी येणार आहे आणि बसायला पॉसिबल नाही होणार. त्यामुळे मग थोडेसेच लोक दाखवतात. तर आम्ही चाललोय. वैष्णवी आहे, ताई आहे, गाथा आहे. आणि खायला आणायला सांगितलं. खायला आणायला. बाय बाय. येते तिला प्रॉब्लेम नाही कोणाला. गाईज, आम्ही जस्ट आता पोचले आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर आहे. तिथे आहे ते ज्योतिबाचं मंदिर. गाईज, आता आम्ही सध्या चाललोय. खरं आम्ही ज्या रस्त्याने आलो तो होता घाट सेक्शन पूर्ण.
तर पूर्ण असं मळमळतंय एकदम, असं तरीच होतं मला तरी. तुला? मला होतं बाबा, खूप होतं. तर जातो मंदिरात. गाईज आम्ही आलोय कदम बासुंदी चहा. सगळे म्हणतात त्यांचा चहा छान आहे, पिऊन बघूया. छान आहे, आवडला. बासुंदी चहा हे पण छान लागतं. नको आहे खायला. तुला पाहिजे, वैष्णव तुला पाहिजे. जानूची आठवण येते. जानूची काय आठवण? जानूची आठवण येते सारखं. वैष्णव जानूला आणली नाही, मला लय वाईट वाटतंय. हा पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आणेल. गाडीत जागा नव्हती जानू. ठीक आहे. तर गाईज आम्ही आता चहा पिऊन चाललोय. आमच्या ओळखीचे इथे एक पुजारी आहेत, त्यांच्या घरी पहिलं, आणि मग तिथून मंदिरात जाऊ आम्ही. गाईज आम्ही ह्यांच्या घरी गेलेलो होतो. पुजारी बोलली मी. आणि हे मंदिर आहे इथे जवळच. आता आपण मंदिरात पण जाऊया. ऑरेंज झालंय वातावरण एकदम. एंट्री वगैरे करतीये. तिथून बघा, हे दरवाजा तिथून गाईज आता आम्ही मंदिरात पोचलोय. मस्त वाटतंय. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता इथूनच. हे आमचे पुजारी काका इथेचे. डायरेक्ट एंट्री. वैष्णव डायरेक्ट एंट्री. ओरा मोरे मोरे मोरे. अरे काय कुठे? इथून कुठे आता? इथून कुठे? अबा इथून इथून इथून. ओ माय गॉड भाई, काय रस्ता आहे. हे जा एकदम छुपा रस्ता एंट्री. स्टेबल पकड. बघा केवढीशी जागा आहे, केवढीशी एकदम. आत्ती तर बघा कशी येते. इथे बघा ह्या दोघींना यायला येते का नाही काय माहिती. डायरेक्ट आम्ही दरवाजाच्या इथं आलो, मंदिराच्या इथे. की गाईज मेन एंट्री तिथे आहे, तिथून लाईन. हे बघा इथे दिसते का तुम्हाला? इथून आहे आणि आम्ही डायरेक्ट दरवाजाच्या इथे. गाभाऱ्यात बऱ्यापैकी गर्दी होती, पण हळूहळू असं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप मस्त वाटत होतं, कारण फुल पॉझिटिव्ह वाईब असं तिकडे होतं. तर छान वाटलं एकदम. आणि त्यानंतर फायनली आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलं. एकदम प्रसन्न वाटलं. मग मंदिराच्या बाहेर आम्ही आलो आणि थोडं प्रदक्षिणा वगैरे घालत होतो. आणि फर्स्ट टाइमच मी असं रात्री आलेली, तर रात्रीचं पण मस्त वाटतं दर्शन घ्यायला, कारण उन्हाचं खूप त्रास होतो आणि पायाला चटके वगैरे. पण हे रात्रीचं मस्त एकदम शांत वाटत होतं आणि वारं पण खूप छान होतं एकदम. गाईज आता आम्ही खाली चाललोय. मी, वैष्णू आणि गाथा आहे. आणि काय वारं सुटलंय, मस्त भारी वाटतं एकदम. गाथा गाथा. गाईज आता आम्ही आलोय यमाई देवीला, ज्योतिबाच्याच खाली आहे. गाईज आता आम्ही घरी चाललोय. खरं म्हणलं जाता तर जेवणच जात. आम्ही MK ढाबा आहे तिथं थांबलोय. बघूया आता जेवण कसं आहे, मी तुम्हाला सांगेनच. गाईज हे हॉटेल खूप मोठं आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. ते काय झाड आहे मला कमेंटमध्ये सांगा. काय माहिती काय वेगळंच आहे काहीतरी. तिथे पण आहे सिमिलर तसंच. कुत्रा बघा कसं बसलंय. हे बघा हे किती क्यूट क्यूट केलंय. बैलगाडी पण आहे छोटीशी.
छान असा एरिया केलाय. इथे पण एक सिटिंग एरिया आहे, परत पलीकडे पण आहे. आणि हे बघा इथे पण एक सिटिंग एरिया आहे. आणि हे बघा गाथा कुठे बसली. गाथा आणि मोठी गाथा बघा. मोठी गाथा बघा. बाई हॉटेलमध्ये फर्स्ट टाइम पागल म्हणतील गाथा. चला जाऊया जेवायला. तिला नाही चला म्हणजे जेवायचं. तुम्ही पोरांना पण घेऊन येऊ शकता. चांगला टाइमपास आहे है ना. फर्स्ट टाइमच असं हॉटेलमध्येच आहे है ना. चलो गाईज आता आम्ही जातो. गाईज आम्ही खूप वेळचं आलो आहे. खरं खूप गर्दी आहे त्यामुळे जरा भेटत नाही आहे. तर कंटाळा आला. भूक लागली आहे तर ऐक ना. गाईज रोटी आहे का रोटो बाय मोठी आहे. तर गाईज आता आम्ही घरी चाललो आहे आणि जरा ब्राईटनेस लो आहे. ठीक आहे. तर जेवण तर खूप छान आहे पण आय थिंक सो गॅस प्रॉब्लेममुळे की काय खूप लिमिटेडच मेन्यू होते म्हणजे अख्खा मसूर वगैरे असं. पण टेस्ट छान होती. आणि ह्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. मी भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. काय काय उड्या का मारते. श्लोक मी तुला हे आणलं. काहीच नाही भेटलं तिथे. काय बॅगला लाव किंवा कशाला पण लाव. कृष्णा बघू